मी असं म्हणेन की दुर्दैव आहे महाराष्ट्रातल्या राजकारणाचं आणि राजकीय नीती जी आहे या सगळ्यांचं असणारं दुर्दैव आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय की मुंबई ब्लास्ट याच्याकडे ज्या पद्धतीने बघण्यात आलं आणि लक्ष देण्यात आलं त्यानंतरच्या झालेल्या कुठल्याही ब्लास्टमध्ये लक्ष घालण्यात आलेलं नाही. जर्मन बेकरी असेल त्यातले आरोपी सुटले. फर्ग्युसन कॉलेजमध्ये जे बॉम्ब ब्लास्ट झाला, सायकल ब्लास्ट झाला त्याचं काहीच आपल्याला कळत नाही. कबूतरखान्यासमोर जो ब्लास्ट झाला त्याचा आपल्याला काही कळत नाही. त्याच्याच बरोबर असणारा गिरगावमध्ये जो ब्लास्ट झाला त्याचा आपल्याला काही कळत नाहीये. त्याच्यानंतर RSSच्या ऑफिसमध्ये बाजूला सुद्धा ब्लास्ट झालं त्याच्यामध्ये असणारा 2 जण मारल्या गेलीत एवढंच फक्त कळलं. त्याच्या पलीकडे काय झालं असं कळत नाहीये. तर ह्या सगळ्या ब्लास्टच्या पाठीमागे न शोधण्याचं कारण जे आहे हे मला वाटतं विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाला त्या ठिकाणी विचारलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस जी SIT आहे ही SIT फेल्युअर का होते याची कारणं सुद्धा त्या ठिकाणी तपासली पाहिजे. हायकोर्टाने अक्षरशः वाभाडे काढलेले आहेत. आता सुप्रीम कोर्ट काय करतं ते बघणं त्याच्यातलं महत्वाचं आहे. परंतु कोर्टाने सुद्धा ते आम्ही दिला तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे लक्षात घेता त्यांनी त्यांचा निर्णय याच केसपुरता मर्यादित केला अशी असणारी परिस्थिती आहे. हे मी असं म्हणेन की या सरकारचं पूर्णपणे फेल्युअर आहे असं मी त्या ठिकाणी मानतो.